या वर्षीचा सर्वात ट्रेंडिंगमध्ये असलेला गणपतीचा फेटा. तर मी गणपती पाहण्यासाठी गेले होते. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पांना फेटे मला दिसले. तर गणपती आणि त्यासोबत गणपतीचा फेटा, शेला, तर मला असं वाटलं हे सर्व ह्याच किमतीमध्ये आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, हे गणपतीचे ड्रेपरी जे आहे, तर ती तुम्हाला त्याचे वेगळे चार्जेस पे करावे लागतील. तर यासोबत काय मिळणार? तर फेटा आणि शेला. तर याची त्यांनी मला 500 ते ₹1000 मला पे करायला सांगितले. तेव्हा असं वाटलं की अरे यार, आपणही घरी बनवू शकतो. म्हणून मी हा विचार केला आणि हा व्हिडिओ मी बनवते. तर मला त्यांनी ॲक्च्युली हे गणपतीचा फोटो घेऊ दिला नाही. मी हे ऑनलाईन फोटो घेतले आणि ते तुमच्याशी हा व्हिडिओ या गणपतीच्या फेट्या तयार करण्यापासून तर बांधण्यापर्यंत मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर गणपती घेताना सर्वप्रथम तुम्हाला पाहायचं आहे की ज्याला असा वर उंच मुकुट नसेल किंवा ज्याला पाठीमागं मखर नसेल किंवा डोक्यावर त्याच्या चक्र वगैरे नसेल किंवा नागफणी नसेल, असा तुम्हाला गणपती बघून घ्यायचा आहे. तर गणपती कशाप्रकारे बघायचा? तर ज्याला फक्त सर्वसाधारण मुकुट असणारा गणपती तुम्हाला पाहायचा आहे, की ज्यावर आपल्याला फेटा व्यवस्थित बांधता येईल. आता हा गणपती बाप्पा मी खास तुमच्यासाठी अगोदर आणला, की याला तुम्हाला गणपतीला फेटा कसा बांधायचा ते दाखवता येईल. तर ह्या गणपती बाप्पाला मखर पण नाही आहे. त्यासोबत पाठीमागं जे पार्टिशन असतं ते पण नाही आहे आणि गणपतीला वर चक्र पण नाही आहे. तर हा मुकुट आहे अगदी नॉर्मली सर्वसाधारण मुकुट आहे. तर याला गणपतीला ह्या अशा गणपतींना फेटा बांधायला सर्वात सोपं जातं. कारण का गणपती तिथे व्यवस्थित बसतो किंवा तो व्यवस्थित फिट्ट राहतो. तर आता चला आपण पाहूया गणपतीला फेटा कसा बनवायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 फेटे पाहणार आहोत. तर हे पहा, मी प्युअर सिल्कचा हा माझ्याकडे ब्लाऊज पीस होता. त्याचा हे एक मटेरियल होतं ते शिल्लक राहिलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फेटा कसा बनवायचा दाखवते. तर 16 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे आणि त्यासोबत याची रुंदी जी आहे तर ती 3 किंवा 3.5 इंच घ्यायची आहे. तर आता हे पहा, ही जी पट्टी आहे उलट बाजू, आता ही सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे. उलट बाजूने आपण ही पट्टी पहिले सगळ्यात अगोदर फोल्ड करून घेणार आहोत एका साईडने. म्हणजे काय होईल की आपल्याला ज्यावेळेस शिलाई मारायची तर त्याचे धागे वगैरे बाहेर निघणार नाही. आता एका बाजूने पहा, तुम्हाला दिसत असेल की काठ आलेला आहे, म्हणजे जांभळ्या कलरचा काठ आहे आणि एका बाजूने आपण आता इथे फोल्ड करून घेतोय. तर तुम्हाला गणपतीचा फेटा किती लेयरमध्ये बांधायचा आहे, 3 लेयर, 4 लेयर किंवा 5 लेयरमध्ये, त्यानुसार तुम्हाला माप घ्यायचं आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, गणपतीचा वरचा मुकुट आहे, मुकुटाचं तुम्हाला माप घ्यायचं आहे 4 का 5 वेळेस. मला साधारणतः एक 4च लेयर हवे होते म्हणून मी 4 लेयरचंच माप घेतलं आणि 4 लेयरमध्ये अगदी 3 किंवा 4 इंच एक्स्ट्रामध्ये मी ठेवलं, कारण का फोल्ड करण्यासाठी आणि आपल्याला फेटा बांधताना कुठेही तो थोडाफार कमी नको पडायला, या उद्देशाने मी माप घेतले. तर माप तुम्हाला मी सांगितले. तर एका बाजूने एक पट्टी फोल्ड करून घेतल्यावर आता ह्या फेट्याला जरा थोडासा भरीवपणा आणण्यासाठी मी इथे कॉटन यूज करणार आहे. तर हा मेडिकल स्टोअरमधनं फक्त ₹15 मी हा कॉटन आणलेला आहे आणि हा कॉटन हे पहा, या पद्धतीने आपण या पट्टीच्या आतमध्ये टाकणार आहोत. तर आता हा ज्यावेळेस तुम्ही कॉटन टाकता तर लक्षात घ्यायचे, हा तुम्हाला कॉटन पिंजून घ्यायचा नाही आहे. तर हा कसा घ्यायचा ते तुम्हाला दाखवते. कारण का मी पहिली जी माझी पट्टी बनवली मी ना, तर ती माझी एका ठिकाणी पोकळ आली. तर ती कशामुळे आली? तर ती ही चूक तुमच्याकडनं व्हायला नको. कारण फेट्याला जर भरीवपणा असेल तर तुमचा गणपतीचा फेटा अतिशय उत्तम बनेल. तर हा पहा, हा कापूस जो आहे किंवा हा कॉटन जो आहे, तर हा असा ओपन करून घ्यायचा. ओपन केल्याच्या नंतर त्याला थोडासा लांब करून घ्यायचा आपल्याला आणि लांब केल्यानंतर ती पट्टी तशीच यूज करायची. त्याला गाठी येतील किंवा त्याला खूप सारे जॉईंट्स येतील, अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी टाकायची नाही आतमध्ये. तर हे पहा, हा कॉटन आपण अशा पद्धतीने ठेवतोय आणि याला फोल्ड मारून घेणार आहे. तर साधारणतः याला म्हणजे ही जी पट्टी तयार केलेली आहे, या पट्टीमध्ये आपण पूर्णतः शेवटपर्यंत अशाच प्रकारे कॉटन टाकून घेणार आहोत. तर कॉटन टाकताना शक्यतो घरातला तुम्ही कॉटन यूज करू नका. तो मेडिकल स्टोअरमधला जो असतो ना, तो थोडासा स्पंजी असतो, तर तो कॉटन यूज करा. आणि याला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. म्हणजे ती काय होतं की हा कॉटन कंप्लीटली आतमध्ये जातो आणि जी आपण फेट्याला जी पट्टी तयार करणार आहोत, तर ती पट्टी कंप्लीटली भरीव तयार होते. इथे एक शिलाई मारून घेणार आहोत. अतिशय कमी वेळामध्ये आणि अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि हाच फेटा तुम्ही पुढच्या वर्षी 1-2 वर्ष तुम्ही सहज तुमच्या गणपती बाप्पाला नक्की यूज करू शकता. तर ही ड्रेपरी इतकी सोपी आणि इतकी म्हणजे सहज जमेल अशी कोणालाही जमेल असे, कारण का तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या शिलाई मशीन असेलच. तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर यानंतरचा उद्याचा जो व्हिडिओ पडेल, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी शिलाई न देता तुम्हाला कशा पद्धतीने गणपतीचा फेटा बनवता येईल तेही मी दाखवणार आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. शिलाई देताना एकसारखी शिलाई द्यायची, कमी कमी अधिक द्यायची नाही, कारण एक बाजू ऑलरेडी आपण फोल्ड करून घेतलेली. ही पट्टी तयार झाली. आता आपण शेला पाहणार आहोत. तर शेल्याचं मेजरमेंट तुम्हाला मी सांगते. तर शेला हे पहा, साधारणतः बंद बाजूने 13 इंच आणि याची रुंदी ही 11 इंच.
तर अशा प्रकारे आपण शेला घेतला आहे. तर शेल्याचंही माप अगदी असं सहजच मी अगदी अंदाजपंचेच घेतलेला आहे. तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही तो गणपती बाप्पाचा पूर्ण पाठीमागची बाजूपासून म्हणजे उजवा गुडघा ते डावा गुडघा अशाप्रमाणे तुम्ही मोजून पाठीमागून माप घेऊ शकता. तुम्हाला कशा पद्धतीने गणपती बाप्पाला तो वेअर करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही माप घेऊ शकता. तर आता हे मी माप जे आहे तर ह्या मापाने जरी तुम्ही बनवला तर आरामशीर तुमच्या गणपती बाप्पाला तो शेला येऊ शकतो. या शेल्याच्या मी पहा म्हणजे हा जो कपडा घेतलेला आहे याच्या चारही बाजू मी व्यवस्थितरित्या फोल्ड करून घेणार आहे. फोल्ड करताना कुठेही शिलाई कमी जास्त होऊ द्यायची नाही आहे. एकसारखी शिलाई द्यायची आणि धागे दिसणार नाही अशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे. एक्स्ट्राचा भाग जो असेल तिरपा असेल तर तो कट करून घ्या. या ठिकाणी तुम्ही लेस पण यूज करू शकता किंवा मण्यांची लेस किंवा तुम्ही कटवर्कमधली लेस जर असेल तर तीही तुम्ही यूज करू शकता. मी इथे मण्यांची लेस आपली लावून घेणार आहे. याच्या चारही बाजू आपण व्यवस्थितरित्या फोल्ड करून घेतल्यात आणि शिवून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण फेटा बांधणार आहोत आणि त्यानंतरून आपण शेला कसा घ्यायचा तर मी दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर नक्की तुम्ही पुढच्या ग्रुप्समध्ये किंवा मैत्रिणीमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर हे पाहता हा शेला जो आहे तो शेला मी इथे असं आपण जसे लेडीज ओठी जशी ज्या पद्धतीने घेतात त्या पद्धतीने आपण याचे असे स्टेप टाकून घेणार आहोत किंवा आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत. हे पाशा 3 प्लेट्स मी या ठिकाणी टाकून घेतल्या. याला तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता म्हणजे ही बांधण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. तर आता ही जी सुरुवातीची आपली पट्टी तयार झालेली होती फेट्याची हे पहा मी कशा पद्धतीने बांधते तुम्हाला दाखवते. तर हे थोडंसं हा भाग जो आहे तर पहिला लेअर जो असतो तो थोडासा तिरपा बांधायचा असतो. दुसरा लेअर त्यावरच ओव्हरलॅप होईल अशा पद्धतीने आपण बांधणार आहोत. शिलाई ही आतल्या बाजूला जाईल अशा पद्धतीने आपण तिला घेणार आहोत आणि हे तिसरा जो लेअर आहे तर तो या पद्धतीने वरच्या बाजूने आपण त्याला हे करणार. तर हा झाला आपला पगडी फेटा. फेटा बांधताना सावकाशरित्या बांधायचा किंवा हलक्या हाताने बांधायचा आणि त्यासोबत त्याला टाचन वगैरे लावून किंवा तुम्ही एखादी पिन लावून त्याला कवर करून घ्यायचे म्हणजे तो फेटा निसटणार नाही. आणि त्यासोबतच म्हणजे गणपती बाप्पा जो असतो एका जागेवर बसवल्यानंतरून त्या जागेवर त्याला हलवायचंही नसतं. तर म्हणून तुम्हाला गणपती बसवायच्या अगोदर हा फेटा बांधून घ्यायचा आणि मग गणपती बाप्पांना एका जागेवर विराजमान करायचं आहे. त्यासाठी हे तुम्ही त्याचं टाचन लावून जर घेतली आणि हलक्या हाताने जर फेटा बांधला तर तो नक्कीच निसटणार नाही. तर हा पगडी फेटा तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. तर ह्या गणपती बाप्पाच्या वर पहा डोक्यावर तुम्ही रेडीमेड गजरा जो असतो तर तोही तुम्ही ठेवू शकता किंवा रेडीमेड फ्लावर जे असतात मार्केटमध्ये मिळतात. तुम्हाला आवडणारे कुठलेही तुम्ही फ्लावर या ठिकाणी डेकोरेट करण्यासाठी यूज करू शकता. मी माझ्याकडे होते हे 2-3 फ्लावर जे होते तर मी तेच यूज केले आणि त्यामध्येच तुम्हाला डेकोरेट करून दाखवलेलं आहे. आता यासोबत आपण शेला कशा पद्धतीने घ्यायचा तर तेही आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या पुढच्या ग्रुप्समध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये हा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्याही गणपती बाप्पाला याचप्रमाणे फेटा कसा बांधता येईल तेही नक्की ट्राय करून पहा. तर आता हे पहा मी या ठिकाणी लेस लावून घेतलेली आहे. हा जो शेला होता ह्या शेल्याला मी लेस लावून घेतलेली आहे. गणपती बाप्पाचा जो फेटा आणि हा शेला दोन्ही मॅचिंग झालेला आहे. दोन्ही एकाच कलरचं बनवलेलं आहे. तर शक्यतो असं कलर कॉम्बिनेशन जर असेल तर आणखीन मूर्ती तुमची खूप छान दिसेल. तर ही ड्रेपरी याप्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने ही ड्रेपरी बनवायची तर मी तुम्हाला ते अगदी घरच्या घरी दाखवलेलं आहे. आणि यासाठी साधारणतः फक्त अर्धा मीटर मला कपडा लागलेला आहे. अर्धा मीटर कपड्यामध्ये माझा पूर्ण फेटाही बनवून झाला आणि त्यासोबत शेलाही बनवून झालेला आहे. आता हा शेला जो आहे तर तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही मागे पुढे किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला वेअर करू शकता. हे पहा गणपती बाप्पाची मूर्ती आपली किती सुरेख दिसते सुंदर अशी मूर्ती दिसते. तर आता ही जी ड्रेपरीमधली हा जो शेला असतो तर ह्या शेल्याला तुम्ही 2 प्रकारे वेअर करू शकता. तर एक दुसरी पद्धत म्हणजे काय तर याला थोड्याशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि प्लेट्स टाकल्यानंतर याला प्रेस पण तुम्ही करून घ्या म्हणजे काय होईल तुमची जी शेला ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पाच्या अंगावर टाकताल तर तो बिलकुल हलणार नाही आणि एकसारखा राहील. कारण का आपल्याला गणपती बाप्पा बसवल्यानंतरून त्याला हलवायचंही नसतं किंवा त्याला सारखं मागे पुढेही करायचं नसतं. तर त्याला लेअर वगैरे जर जास्त छान पडले तर तो गणपती बाप्पा आणखीन छान दिसेल. तुम्ही हातावरही देऊ शकता किंवा हाताच्या पाठीमागेही टाकू शकता. या पद्धतीने हे पहा त्याला लेस लावल्यामुळे जो ताठरपणा आलेला आहे ना तर त्यामुळे पहा असं कडक झाली ती बाजू तर मग असे व्यवस्थित त्याचे लेअर पडतायत आणि छान असा दिसतोय. तर आता दुसरा फेटा कशा पद्धतीने बनवायचा तर ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण पहिली जी पद्धत वापरली होती की त्याला भरीवपणा आणण्यासाठी आपण जसा कॉटन आतमध्ये टाकलेला होता तशीच मी पट्टी पुन्हा तयार करून घेते. ही पट्टी थोडीशी मी एक्स्ट्रा घेतलेली आहे. पहिली पट्टी जी होती आपली
तर त्यापेक्षा ही पट्टीची साईज जी आहे तर ती थोडीशी मोठी टाकली, कारण का हा मला 4 लेअरमध्ये बनवायचा आहे. तर हा पुन्हा आपण तिरप्या पद्धतीने बांधतोय. हे पहा, तिरप्या पद्धतीने बांधणार आहोत. लेअरवर लेअर टाकत जायचं आहे आपल्याला. पहिला लेअर हा कधीही गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूनेच घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या उजव्या बाजूने. दुसरा भाग आपल्याला तिरपा द्यायचा आहे, म्हणजे बरोबर गणपती बाप्पाचा डोक्यावरचा टिळा असतो तर त्या ठिकाणी तो त्रिकोण आकार तिथे आला पाहिजे किंवा तिथे त्याची दुसरी घडी आली पाहिजे. तर हे पहा, या पद्धतीने कवर करायचा आहे. हा आपला झाला साधा फेटा. तर अशा पद्धतीचे फेटे तुम्ही 2 कलरमध्ये पण बांधू शकता. मी इथे एका कलरमध्येच तुम्हाला दाखवलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 कलरमध्ये कशा पद्धतीने फेटा बनवतात, त्याला तर विदाऊट शिलाईचा तो बनतो, तर मी तो दाखवणार आहे. तर उद्याचाही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ नक्की ग्रुप्समध्ये शेअर करा. आता बॅक साईडने हा कसा कवर करते ते तुम्हाला दाखवते, की टाचन लावताना तीही अगदी हलक्या हाताने लावायची, व्यवस्थित लावायची. मूर्तीलाही कुठेही दुखापत झाली नाही पाहिजे किंवा टोचलं नाही गेलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला लावायची आहे. हे पहा, कवर करताना अगदी व्यवस्थित आणि सावकाश आणि अगदी हलक्या हाताने तुम्हाला हा फेटा बांधायचा आहे. हे पहा, या पद्धतीने बांधून झालं आहे. आता समोरच्या जो बाजू आहे, समोरच्या बाजूला आता इथे आपण हा जे रेडीमेड माझ्याकडे स्टोन होता तर ते स्टोनची हे लावून घेते मी. मी या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या घरातल्याच यूज केल्या, कारण का हा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. म्हणून खूप घाईमध्ये हा मी व्हिडिओ शूट केला आणि तुमच्याशी शेअर केला आहे. इथेही मी रेडीमेड जो आपला आंबाड्याचा गजरा असतो तर तो गजरा इथे या ठिकाणी यूज केला आहे आणि रेडीमेड फ्लावर या ठिकाणी परत यूज केलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुढे डेकोरेट करू शकता. फेटा कसा बनवायचा, कसा बांधायचा तर तो तुम्हाला मी दाखवलेला आहे. उद्याचाही व्हिडिओ आपला असाच काहीतरी वेगळा राहील. आसन आणि त्यासोबत मी तुम्हाला गणपती बाप्पाचा फेटा विदाऊट शिलाईमध्ये कसा शिवायचा, तो व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा.